प्रति अध्यक्ष महोदय, ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती ऊस देयकाबाबत आमच्या साखर कारखान्यातर्फे आपणास कळविण्यात येते की सन 2025-26 हंगामातील शेतकऱ्यांच्या ऊस देयकाच्या अदा करण्याची प्रक्रिया सुरूच असून बहुतांश देयके अदा करण्यात आलेली आहेत. बहुसंख्य देयके अदा करण्यात आलेली आहेत. उर्वरित शिल्लक देयकाबाबत आवश्यक कार्यवाही प्रगतीपथावर असून सदर शिल्लक देयके चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्णपणे अदा करण्यात येतील. मामा एकच मिनिट. आमच्या कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस देयकाबाबत उद्भवलेल्या सर्व बाबी निकाली काढण्यासाठी तसेच लागू कायदेशीर तरतुदीचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. साहेब बघा, तुम्हाला मान्य आहे का थोड्या वेळासाठी बाप्पा आपण आणखी एक पाऊल पुढे जाऊ की महिन्याअखेर का महिन्याअखेर वकील साहेब महिन्याअखेर, परंतु कायदेशीर तरतुदीचे पालन वगैरे हे शब्द जे तुम्ही टाकताय याच्यामध्ये आम्हाला 100% खोड दिसते. द्यायचं असेल तुम्हाला तर घोषित केलेल्या भावाप्रमाणे आम्ही या महिन्याअखेर याच्याकडे आपण एक पाऊल मागू. एकच मान्य आहे का तुम्हाला? काय म्हणलंय? काय म्हणला? हे म्हणताय अखेर ह्या 30 तारखेला त्यांनी कितीही शब्दाचा छल करू द्या. आंदोलन मला करायचं का एकट्याला? आंदोलन कुणाला करायचं आहे? आपल्याला करायचं. ह्याच्यामध्ये तरीही माझं मत आहे आपण शेवटपर्यंत सकारात्मक राहू कारखान्याच्या बाजूला. कारखाना चालला पाहिजे, टिकला पाहिजे. पण त्यांना जर कळत नसेल तर मग नीट करायला आपण कमी नाही. तरी आम्ही एक पाऊल आपण पुढे जाऊ असं माझं मत आहे. हे महिना अखेर म्हणतायत तर महिना अखेर, परंतु घोषित केलेल्या भावाप्रमाणे आम्ही मे अखेर पर्यंत देऊ असं होत असेल तर माझं मत आहे. तुमचं काय मत आहे सांगा. बरोबर घोषित केलेला भाव काय मत आहे? त्याच्यावर असेल चर्चा करा. 40, 45, 46 देशमुख साहेब काही असू द्या, कधी मरू आम्ही आणि मेल्यानंतर महाराष्ट्रात कारखान्याचं काय होणार याचा विचार तुमच्या संचालकांनी करावा. एवढाच निरोप द्या. आपण चला निघू आपण. चला नाही नको आता नको चर्चा. आता चर्चा नको, बिलकुल नको चर्चा. हो का? तुमचा आमचा वाद नाहीये. चर्चा बंद आता. आता चर्चा होईल कारखान्याच्या गेटवर नाही तर मध्ये. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही मजा करायला लागलात आमची. मर्यादा असते ना काय ते. बिलकुल बोलणार नाही. मला बोलायचं नाही, कुणालाच बोलायचं नाही. तुम्ही एकदा एकदा भानगडीत पडलात ना माहिती कुणाशी बात घ्या. मला बोलायचं नाही. एवढं सांगितलं तुम्हाला घोषित केलेल्या भावाप्रमाणे आम्ही ती उभा संपलं. माझा लावली अरे 10 विमान